नमस्कार मंडळी, आपलं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर मंडळी सकाळी सकाळी उठलो होतो आम्ही। आमच्या गावात आज उर्सू आहे। तर मंडळी या उर्सूला आम्ही सगळेजण तयारी करून उर्सूला गेलो होतो आणि उर्सूची यात्रा असते आणि तिथं देवदेव असं करत असतात। तर आम्हाला निमंत्रण होतं देवदेव ज्यांनी केलं त्यांनी आम्हाला बोलवलं होतं। मग आम्ही त्यांच्यासोबत गेलो होतो। तिथे पोचल्यावर सगळ्यांनी तिथं स्वयंपाकाचा विचार केला। सकाळी 6 वाजता उठून आम्ही आलो होतो, त्यामुळे घरी चहा वगैरे काही घेतला नव्हता। मग आम्ही इथंच येऊन चहा घेतला। आणि असं काही देवदेव करायचं असलं तर मोठे असलेलेच पाहिजे तिथं, म्हणजे आपल्याला ते सगळं काही सांगत असतात की मोठी माणसं असलेली चांगलं असतं। म्हणजे कसं आपल्याला जे काही माहीत नसतं ते पण आपल्याला ते समजून सांगतात। जितकं आपल्याला समजत असतं त्याच्यापेक्षा पण त्यांना जास्तच माहिती असते। तर त्यांनी असं गव्हाच्या पिठाचे असे 2 दिवे करून दिले त्यांनी। आणि त्यानंतर इकडं पुरणाचं नैवेद्यासाठी पुरणाचा स्वयंपाक चालू होता। त्यानंतर आम्ही मंदिरात गेलो आणि मंदिराजवळ निघालो होतो। खूप ऊन होता आणि उन्हातच निघालो होतो। पहिले मंदिराजवळ जाऊन नारळ वगैरे फोडून आलो, नैवेद्य दाखवला, पूजा वगैरे केली। चला बघूया। भरपूर प्रमाणात इथं उर्सू करायला आले होते लोक। भरपूर दूरच्या गावावरून लोक आली होती भरपूर। तिथं जागा पण नव्हती एवढी की 2-3 दिवस अगोदर तिथं जागा पकडावी लागते, तरच जागा भेटत असते आपल्याला। मग नंतर सगळीकडे देवदेव करत होते आणि बघा किती गर्दी आहे मंदिरात। एवढी गर्दी आहे की विचारूच नका। आणि पूर्ण 5 वेळा मंदिराला त्या दिव्यांनी फेऱ्या मारल्यानंतर आम्ही मंदिरात आतमध्ये जायला प्रवेश करताना खूप गर्दी होती, त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतले आणि ज्यांनी दिवे घेतले होते ते आतमध्ये जाऊन आले। त्यानंतर इकडे आल्यानंतर मग सकाळीच निघून आल्यामुळे आम्ही इथंच मुरमुऱ्यांचा, म्हणजे कोणी याला शालीमार पण म्हणतात, याचा नाश्ता केला आम्ही। आणि त्यानंतर सगळ्यांनी नाश्ता वगैरे झाल्यानंतर परत स्वयंपाकाची तयारी करायची होती। नैवेद्यासाठी थोडा स्वयंपाक केला होता। त्यानंतर पूर्ण स्वयंपाक करण्यासाठी परत पुरणपोळीचा स्वयंपाक चालू झाला। मग स्वयंपाक झाल्यानंतर सगळ्यांनी जेवण वगैरे केलं। सगळ्यांचे जेवण वगैरे झाल्यानंतर परत आम्ही घरी परतण्यासाठी निघालो आणि जास्त वेळ झाला होता, तरी पण 5-6 वाजले होते। खूप दमून गेलो होतो। आणि ही कृष्णा नदी आहे। कृष्णा नदी तुम्ही बघितली नसेल तर नक्कीच बघून घ्या। ही कृष्णा नदी आमच्या गावाकडे जवळच पडते, तर मी म्हणून हे व्हिडिओ शूट केला इथं तुम्हाला दाखवण्यासाठी। आणि हे आमच्या इकडे एज्युमेशन म्हणून असं हे लागलेलं होतं, ते पण मी तुम्हाला शूट केलं दाखवण्यासाठी। तर मंडळी, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। आपली ही नवीन मैत्रीण आहे, नक्कीच सपोर्ट करा। पुन्हा भेटू अजून एक चांगल्याशा ब्लॉगसोबत। तोपर्यंत सगळ्यांना बाय।